बोला ना मॅडम. प्रश्न विचारा नमस्कार म्हणून. मॅडम. हा बोला ना. मॅडम मी अमरावतीवरून बोलते. हम्म. मी पण म्हटलं 2022 मध्ये टेट दिली आहे. आता पण दिली. मला मागच्या टेट मध्ये 74 होते मॅडम मार्क. आता कमी झाले, 71 झाले. आणि मी पण रात्र दिवस मेहनत करूनच इथपर्यंत आले मॅडम. मला वाटलं क्लास वगैरे लावून म्हणजे आपलं पवित्र पोर्टल थ्रू लागलं तर बरं होते, कारण माझ्या मावशी पाणीपुरीची गाडी लावतात आणि त्यांनी मला एवढी साथ दिली मॅडम. इतके वर्ष 10 वर्षापासून शिकत आहे मी. लहान लहान मुलं बाजूला ठेवून 13 वर्षाचा गॅप काढून 12वी केली, BA केलं, त्याच्यानंतर डीएड वगैरे झालं आणि आता बीएड पण चालू आहे माझं आणि MA पण चालू आहे. एवढं सगळं बाजूला ठेवून मी शिक्षण करते मॅडम. वय पण होते, आता 40 वर्षाची झाली मी. 43 वर्षानंतर मला होपच नाही राहणार ना काही. एज माझी बार इच्छा मध्ये अशी होती जाणार. बाकी मी, कारण पवित्र पोर्टलवरून जर आपला नंबर लागला ना तर थोडं बरं होते. हे खूपच झालं मॅडम. माझे मागे कसं काय येऊ शकते माणूस, समोर जायला पाहिजे ना. नाही, आता कसं आहे माहितीये का मॅडम, आता ही टेट 2025 ची झाली ना, त्याच्यामध्ये तर तुम्ही सगळं पाहिलेच असेल. नेहमीच आपण ते सांगतोय तुम्हाला कसा गोळ आहे, काय आहे. आणि विश्वास बसत नाही अशा पद्धतीचं यांनी केलंय. आणि ज्यांनी खरंच प्रामाणिकपणे अभ्यास केला त्यांना 100, 102, 105 अशी मार्क्स आहेत. 100च्या पण खाली आहेत. मॅडम माझी पण इच्छा तीच होती ना. मला 74 120 102 काय जे पडायचं ते 100च्या वर पडायला पाहिजे, एवढीच इच्छा होती माझी. मी तर घरी बिंदासही सांगत होती की माझा पेपर एवढा छान गेला, 200 पैकी 200 अटेंड केले मी. मला 150 पडणार आहे, 150 पडणार आहे. मी आतापर्यंत तेच आशा ठेवत होती. आणि पेपर तपासले यांनी, काय केलं काय माहिती, 2.5 महिने लावले. त्या 2.5 महिन्यानंतर आपण किती आशा पकडतो की बा आपल्याला काहीतरी भेटणार आहे आणि एकदम असा धक्काच बसला की माझे मार्क उलट मागच्यापेक्षा कमी झाले. मला असं वाटतं की कमवून नको व्हायला पाहिजे होते, कारण यांनी पुन्हा तपासणी जर केली ना मॅडम तर माझ्या मार्क मध्ये काहीतरी फरक पडेल असं वाटतं मला. नाही, यांनी ना ऍक्च्युली एकतर पुन्हा तपासणी केली पाहिजे, नाहीतर पुन्हा परीक्षा घेतली पाहिजे. किंवा एकदम बरोबर आहे मॅडम. परीक्षा तरी घ्या म्हणा, पुन्हा आम्ही उतरतो ना त्याच्यात, आम्ही किंवा तयार पैसा किंवा द्यायला. अजून नंतर एक असं आहे, किंवा मग हे नॉर्मलायझेशन विदाउट नॉर्मलायझेशनचे मार्क्स कळले पाहिजेत. नक्की काय आणि ते गोंधळ आहे पण खरंच नाही कुणाला प्रॉब्लेम. काही त्यांनी कळत नाही. आधीचे मार्क आहे की नंतरचे, मला तर दोन्ही मिळून जर 71 असेल तर खूपच डोक्यावर हात ठेवून आता काय करू काही नाही असं वाटतं की आत्मदानच करावं की काय. काही आशाच नाही राहिली. माझा नवरा एवढा साथ देते मॅडम मला की 10 वर्षापासून आम्ही शिक्षण करून, म्हणजे मी पाणीपुरीची गाडी लावून जर एवढे कामं करून जर शिक्षण घेत आहे तर माझ्यात काहीतरी जिद्द असेल ना. मॅडम तेव्हा तिथपर्यंत आली मॅडम मी. तुम्ही असं म्हणताय, ज्यांना 0 आणि मी मार्क्स मिळाले त्यांनी काय अमरावती करायचं मला वसमतच्या सांगा. ग्रुपवर आहे मॅडम, त्यांना रिक्वेस्ट केली मी, म्हटलं मला मॅडमचा नंबर द्या, मला बोलायचं आहे काहीतरी. कारण मी खूप आशेने फोन केला मॅडम तुम्हाला. मॅडम समजू शकते. आशा तर आहे, किंवा तुम्हाला असं वाटतंय काहीतरी व्हायला पाहिजे म्हणूनच. आणि अर्थातच मी तुम्हाला सांगितलं, आपल्या ठीक आहे, युट्यूबला तुम्ही लाईव्ह कुठं पाहिला असेल, व्हिडिओ पाहिला असेल, तो विषय नाहीये. पण पाहते मॅडम, नेहमीच तुमचे व्हिडिओ पाहते, त्यामुळेच मला असे असे वाटले की बा मॅडम काहीतरी करू शकतात, काहीतरी आवाज उठवेल आपल्याबद्दल. कारण ही खूपच म्हणजे अन्यायच झाला मॅडम, एक प्रकारे अन्याय झाला या विद्यार्थ्यांवर. कारण सगळेच जण आहेत ना, त्यांची इच्छा आहे की बा आम्ही खूप वर्षापासून 2-3 वर्षापासून अभ्यास करताय. आणि आता ते बघा मॅडम, त्या मुलीची गोष्ट की आधी तिला 103 होते म्हणते आणि एकदम आता 0 मार्क आहे. म्हणजे तिने काहीच लिहिलं नसेल तर मॅडम. आणि तुके जरी लावले तर 50-60 मार्क यायलाच पाहिजे ना. बरं, एक मुलगी नाहीये ती, असे खूप लोक आहेत की त्यांना 0 आहेत. हो ना, 0 आहे म्हणजे त्यांचं मन कुठे असेल आता सांगा बरं. त्यांना तर किती वाईट वाटत असेल, किती किती इज्जतीचा वाईट वाटत पंचनामा. असेल घरात जर बापरे. सांगितलं मला 0 मार्क्स मिळाले तर घरातले म्हणतील तुझी एवढी पण कुवत नाहीये का म्हणजे. तेच ना, आपल्या घरातले लोकच पण म्हणतात ना की एकदम बापरे किती शेअरिंग दाखवत होती, किती हे करत होती, जे करत होती, असं तसं भांडणं पण होतात आणि मनातून वाईटही वाटते ना मॅडम. नाही, कसं माहितीये का, आता ह्यांनी काय केलंय परीक्षेचं काय माहित नाही. या संदर्भात स्वतः न्यूज मीडियाच्या थ्रू ओक मॅडमला पण याच्या संदर्भात स्वतः मेसेज टाकलेले आहेत, पण त्या म्हटल्या ठीक आहे फक्त. म्हणजे त्यांच्या पण हे लक्षात आलंय की काहीतरी गोंधळ इथे झालाय. आणि त्यांनी मॅडम. एकतर परीक्षेला इतकी घाई केली, परीक्षा घेऊन निकाल इतका उशिरा लावला, आणि रिझल्ट तेच ते. बघायचा तरी ना कुणाचे 100 0 आहेत का, त्यांनी मार्क्स सुद्धा बघितले नाहीत. आणि हो जेव्हा तेच मुली ना मॅडम. विचारायला गेल्या, तुम्ही कालचं एक चॅनलवरती रेकॉर्डिंग पाहिलं असेल, त्या पोरीला ते म्हणतात की पत्रावळ्या उचलायला आम्ही काम नाही. अरे मग आम्ही कशाला पैसे भरले, कुणी घ्यायला सांगितले तुम्हाला परीक्षा. हो ना मॅडम, तुम्ही एक काम करा, एक तर तुम्ही पुन्हा तपासणी करा म्हणा, नाही तर परीक्षा डबल घ्या. परीक्षा दिली तरी पण सगळे विद्यार्थी परीक्षा द्यायला तयार आहे. त्यांची जिद्दच आहे की आम्ही अभ्यास केला आहे ना, तर आम्हाला असं का एवढे मार्क कमी का. मॅडम कमी का, आणि एखाद्या काही मुलांचा प्रॉब्लेम आहे की त्यांना एवढी जास्त का, आणि ज्यांनी चांगला अभ्यास केला त्यांना 102, 105, 120 ह्याच्या खालीच आहेत सगळे.
ज्यांचा खरा अभ्यास झालेला. आता अभ्यास झाला नाही झाला हे कोण चेक करणार? ठीक आहे. असू शकतील तुम्हाला कमी मार्क्स पडले असतील. मी तुम्हाला हे म्हणत नाही. पण मग बऱ्याच मुलांचा असा संशय आहे, की आम्हाला आमचे रिस्पॉन्स द्या आम्हाला. आम्ही बघतो तेच आमचं कुठं म्हणायचं आहे मॅडम, चुकलंय. मला पण तेच म्हणायचं आहे. कारण मला जर मागच्या वेळेस 74 भेटू शकते, तर माझी अपेक्षा हीच असली पाहिजे ना, की मला आता लागायचं आहे तर बा 120 125 पाहिजे आणि 100च्या वर तरी भेटायला पाहिजे ना. मॅडम, काल तुमच्यासारखी एक पोरगी होती. तिच्या मिस्टरांनी मला कॉल केला होता. ती रात्रभर झोपली नाही. डोळे हम्म. सुजले आणि तिने शेवटी सकाळी तिने सांगितलं, की मॅडमशी तुम्ही एकदा बोलून घ्या. काय बोलणार आता म्हणजे काय करणार? आणि हे सगळं आपल्यासमोर रोज नवीन. आज सुद्धा इतके 2,500 मेल आलेत माझ्या आणि इनबॉक्समध्ये. मॅडम माझ्या घरी ना घरचे माझे मिस्टर ते मान्य करायला तयारच नाही, की बाबा तुझंच काहीतरी चुकलं असेल, तूच बरोबर लिहिलं नसेल आणि तुझंच लक्ष नसेल पेपरमध्ये. पण जेव्हा आता हे एक 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 बातमी समोर येत आहे ना, की त्यांचा विश्वास होत आहे, की मला माहित आहे तू करते बा एवढं सगळे कामं करून अभ्यास करून ऑफकोर्स पेपर यार. दिला. म्हणजे असं मिस्टरांना म्हणूनच म्हटलं, ज्यांना 0 पडले, कमी पडले त्यांना काय वाटणार? घरचे काय बोलणार? घरात हा. सुद्धा इज्जत राहत नाही. म्हणतील तूच नसेल केलं. असंच खूपच बोलणार ते. बेकार वाटतं मॅडम. म्हणजे मला तर आतमधून खूपच रडू येत आहे. काय करावं हे समजतच नाही. याच्यामध्ये जर असं झालं ना मॅडम, तर सगळं तुटूनच जाते माणूस आतून. अहो मॅडम, तुटून जाते. अजून संच मान्यतेचं काही झालं नाही. अजून एकही जागा नाही. त्याच्या अगोदर इतका मोठा गोंधळ आहे. काय करणार आहेत काय माहिती? जाऊ दे, आपण शिक्षण मंत्र्यांना शिक्षण भेटतोय येणाऱ्या पाहण्यासाठी म्हणजे काळामध्ये. खूपच कठीण आहे. मला असं वाटलं होतं की सगळ्यापेक्षा शिक्षक भरती पारदर्शक होते आणि सगळ्यात चांगले होते, म्हणून मी याच्यामध्ये उतरले मॅडम. त्याच्यातही 10 वर्ष माझे निघून गेले. आता 2-3 वर्षात मी जर हा असाच गोंधळ चालू असला तर आपण काय करायचं सांगा. आता 10 वर्ष आणि त्यात पण टी-ई-टी, टेट, सी-टी-टी एवढं सगळं देऊन. मॅडम असू द्या, चालेल आपण बघूयात. कारण बघूयात काही करता आलं तर करणारच आहोत नक्कीच आणि हे स्कॅम नक्कीच झालाय. हो. लाईव्हमध्ये सुद्धा त्या ह्यांनी सांगितलं असेल, त्यांनी लय घोटाळे काढलेत. पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती. मागे पण झालं ना मॅडम टीईटी मध्ये, तर ते कसा घोटाळा बाहेर आला आणि ते झालं ना जे व्हायचं ते. आता मला तर वाटतं असं आताही झालं पाहिजे. कारण गरीबा म्हणजे याच्यामध्ये ना शिक्षक भरतीमध्ये खूप गरीब लोक आहे मॅडम. चांगले चांगले तर आहेत पण गरीबही खूप आहे ना. आणि मेहनत करून कष्ट करून करणारे स्वतःच्या पायावर उभे राहणारे लोक आहे मॅडम. आमच्यासारखे आम्ही किती गरिबीतून इथपर्यंत आलो मॅडम, तुम्ही अंदाजा पण नाही लावू शकत. आणि जे ऐकत असेल ना त्यांना पण माझी अशी कळकळीची विनंती आहे की असं कोणी कधीच करू नये. कारण त्यांचा आत्मा किती दुखत असेल नाही तर यासाठी ते ज्याचं त्यालाच माहित असते मॅडम. बरोबर आहे हो. काय आता पण मॅडम कुणी मार्क्स वाढवले त्यापेक्षा हा गोंधळ काय आहे तो कळत नाही ना. म्हणजे ठीक आहे एखाद्याची 150च्या पुढे पोरांनी पैसे दिले, कोणी खरंच मार्क्स वाढवले, काहींना प्रामाणिक पडले असतील. पण हे झालं कसं? म्हणजे खरंच म्हणजे काय नक्की हे गोंधळ आहे? का नॉर्मलायझेशन झालं की नॉर्मलायझेशन झालंच नाही? तेवढी काय तरी चौकशी करा मॅडम. आम्हाला माहित आहे तुम्ही गोरगरिबांच्या पाठीशी उभे राहता. मी तुमचा नंबर घेतला, मी तुम्हाला बोलली. मला माहित आहे तुमचं खूप बिझी शेड्यूल आहे. मी सकाळपासून मेसेज टाकला मॅडम, तुम्ही बघितला नाही. मी शेवटी म्हटलं डायरेक्ट फोनच लावते आता मॅडम. नाही, नाही. असू द्यात तुम्ही. आहे जरा थोडं बिझी शेड्यूल आहेच. पण नक्कीच तुमच्या व्यथा पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत हो. चालेल मॅडम, बघूया आपण ह्याच्यावरती काय करता येतं ठीक ते. आहे मॅडम, धन्यवाद. तुम्ही माझ्याशी बोलला, मला खूप बरं वाटलं मॅडम. हो, आणि हो. याच्यावर तुम्ही काहीतरी प्रयत्न करा मॅडम, काय होते ते. नक्की, नक्की. चालेल ताई. नक्की.